नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या वाढत्या भव्यतेबद्दल आणि रायगडाच्या विकासासाठी सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामांबद्दल। रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा हा फक्त एक उत्सव नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या रायगडावरती झाला त्या रायगडावर दरवर्षी हजारो नव्हे तर लाखो शिवभक्त एकत्र येतात आणि शिवरायांना अभिवादन करतात। मात्र हा सोहळा सुरुवातीपासून इतका भव्य नव्हता। 1990च्या दशकापासून स्थानिक शिवभक्त आणि श्री शिव राज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती यांच्या माध्यमातून रायगडावरती गडपूजन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे कार्यक्रम आयोजित केले गेले। त्या काळात लाखोंची गर्दी नव्हती, सोशल मीडियाचं युग नव्हतं, मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीही नव्हती, पण शिवभक्तांची निष्ठा, समर्पण आणि शिवरायांप्रती असलेली भावना मात्र तितकीच प्रखर होती। मात्र 2007 साली या सोहळ्याला एक नवं आणि भव्य रूप मिळालं। कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या माध्यमातून 6 जून रोजी रायगडावर मोठ्या प्रमाणात आणि संघटित पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात केली। संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याला राष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळू लागली। गडपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, अन्नछत्र, स्वच्छता मोहीम, इतिहास व्याख्याने, शिवकालीन संस्कृतीचे दर्शन आणि शिवभक्तांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा सोहळा वर्षगणिक अधिक भव्य होत गेला। आणि मग काय, 2007 पासून आजपर्यंत या सोहळ्याची गर्दी सतत वाढतच गेली। आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशभरातून आणि जगभरातून लाखो शिवभक्त रायगडावर येतात। जय भवानी, जय शिवरायच्या घोषणांनी संपूर्ण रायगड दुमदुमून जातो। प्रत्येक शिवभक्तांसाठी हा सोहळा म्हणजे केवळ कार्यक्रम नसून एक भावनिक अनुभव आहे। या सोहळ्यातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे युवराज संभाजीराजे छत्रपती स्वतः शिवभक्तांसमोर गड चढतात। ते भक्तांसोबत थेट संवाद साधतात, त्यांच्या अडचणी ऐकून घेतात, भावना समजून घेतात आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात। विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमात त्यांना आणि त्यांच्या पत्नी संयोगिताताई राजे आणि चिरंजीव शहाजीराजे छत्रपती यांची देखील मोलाची साथ आहे। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या नियोजनापासून ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यापर्यंत संयोगिता राजे आणि शहाजीराजे हे देखील पूर्ण वेळ कार्यरत असतात। त्यामुळे हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा उपक्रम न राहता संपूर्ण छत्रपती परिवारांच्या सहभागातून उभा राहिलेला शिवभक्तांचा लोकोत्सव बनलाय। मित्रांनो, फक्त शिवराज्याभिषेक सोहळाच नाही तर रायगड किल्ल्याचं जतन, संवर्धन आणि विकासासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती सातत्यानं प्रयत्न करतात। ते रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारकडून रायगडाच्या संवर्धनासाठी मोठी निधी उपलब्ध करून देण्यात आली। या निधीतून सिंहासन चौथारा, राजसदर, नगारखाना, जगदीश्वर मंदिर आणि इतर अनेक ऐतिहासिक वस्तूंचं जतन आणि संवर्धनाची कामे शास्त्रीय पद्धतीने सुरू आहेत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागासोबत समन्वय ठेवून काही कामे केली जात आहेत, जेणेकरून रायगडाचा मूळ इतिहास, वस्तुकला आणि वैभव अबाधित राहील। याचबरोबर गडावरील पायरी मार्गाची दगडी फरसबंदी करण्यात आली, ज्यामुळे लाखो शिवभक्तांना सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येईल। गडावर स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली, ज्यामुळे पर्यटक आणि शिवभक्तांना मोठी सुविधा उपलब्ध झाली। रायगडावरील ऐतिहासिक पाण्याच्या टाक्या साफ करून त्यांचे संवर्धन करण्यात आले। अनेक ठिकाणांच्या गळती दूर करून पाण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली। रायगडाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी आधुनिक लाईट अँड साऊंड शो करण्यात येतोय। या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अधिक जिवंतपणे अनुभवता येईल। विशेष म्हणजे रायगडावर करण्यात आलेल्या संवर्धन आणि विकास कामांमुळे रायगड किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा याच्यासाठी प्रयत्नही मोठ्या पद्धतीने सुरू आहे। मात्र रायगड विकास प्राधिकरणाचे काम फक्त गडापुरते मर्यादित नाही। रायगड घेऱ्यातील 21 गावांच्या विकासासाठीही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत। या गावांमध्ये रस्त्यांचे जाळे मजबूत करणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जाणे। कारण रायगडाचा विकास म्हणजे केवळ किल्ल्यांचा विकास नाहीये, तर संपूर्ण परिसराचा विकास आहे। एका बाजूला शिवराज्याभिषेक सोहळ्याला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम सुरू आहे,
तर दुसऱ्या बाजूला रायगडाचा ऐतिहासिक वारसा जपत संपूर्ण परिसराचा विकास करण्याचं कामही सुरू आहे. यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक उत्सव राहिलेला नाहीये, तो लाखो शिवभक्तांच्या सहभागातून उभा राहिलेला एक खरा शिवभक्तांचा लोकोत्सव बनलाय. आणि म्हणूनच दरवर्षी लाखो शिवभक्त रायगडावर येतात, शिवरायांना अभिवादन करतात आणि इतिहासाशी पुन्हा जोडले जातात. मित्रांनो, तुम्ही कधी रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेला आहेत का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.